आज आपण पाहूया रताळे आणि शेंगदाण्याची खिचडी। इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत बघा, अशा प्रकारे रताळे उकडून घेतलेले आहेत आणि सालं काढून घेतले रताळ्यांची। शेंगदाणे भाजून घेतलेले आणि सालं काढून घ्यायचे शेंगदाण्यांची। हे बघा, अशा प्रकारे मी रताळे उकडून त्यांची सालं काढून घेतले। इथे फोडणीला जिरं घेतले, हिरवी मिरची घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे। शेंगदाण्याची सालं काढायची आहेत, मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे, कूट करून घ्यायचा त्याचा शेंगदाण्यांचा। रताळ्यांची कापं करायची आहेत, चिरून घ्यायचे, बटाट्याच्या भाजीला जसे आपण करतो तसे करून घेतले। इथे मी शेंगदाण्याचा कूटही करून घेतलेला आहे। एका कढईमध्ये घी टाकले थोडंसं, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। फोडणीसाठी जिरं, हिरवी मिरची, त्याच्यावर रताळे टाकलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे बटाट्यांच्या फोडी करतो त्या प्रकारे करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे, त्याच्यावर मीठ टाकायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी परतून घेतले। झाकण ठेवायचं आहे, मंद आचेवर थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे रताळे आणि शेंगदाण्याची मी खिचडी केलेली आहे। शेंगदाणे आणि रताळ्याची खिचडी म्हणा, तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल।